करायचं का स्टार्ट? चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्टार्ट करूयात. व्हिडिओ क्लिअर आहे का? कन्फर्मेशन देऊन टाका फक्त लाईव्ह वाले. सो मिसिंग नंबर बेस्ड ऑन सर्कल आपण काल बघितलं आहे ना, बोलू ना. त्यातले काही क्वेश्चन्स आपण इथे सॉल्व्ह केले. काही तुम्हाला करायला सांगितलं होते, तुम्ही केलेत का? केलेत. त्याच्या आन्सर जाण्याच्या आधी आपण बघून घेऊ आणि नवीन टॉपिकला सुरुवात करू. बेस्ड ऑन लाइन्स. मिसिंग नंबर बेस्ड ऑन लाइन्स. मी काल सांगितल्याप्रमाणे या सगळ्या मिसिंग नंबर बेस्ड ऑन सर्कल, बेस्ड ऑन लाईन, बेस्ड ऑन वाय, म्हणजे काय असतील ते, या सगळ्यांचा यूज तुम्हाला मंडे पासून मी क्वांटचा जो टॉपिक सुरू करणार आहे, रॉंग नंबर सिरीज आणि मिसिंग नंबर सिरीज, इथे होणार आहे. त्यामुळे तुम्ही या पॉसिबिलिटीज खूप व्यवस्थित समजून ऐकून पण घ्यायच्या आणि घरी ट्राय पण करायचं आहे. आता सेम पॉसिबिलिटी ज्या काल आपण बेस्ड ऑन सर्कलच्या बघितल्या, त्याच पॉसिबिलिटी आपण या बेस्ड ऑन लाईन्सच्या असणार आहे. फरक फक्त एवढाच आहे की कालचे सर्कल होते, आज लाईन्स. ठीक आहे. क्वेश्चन कसे असतात, कसे ते सॉल्व्ह करायचे आहेत, एक 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 बघून बघूया. बघा, आता असे लाईन्स असतात. एव्हा तुम्हाला याचा आन्सर पण समजला असेल, पण तरी सुद्धा आताच तुम्ही ट्राय करू नका. आधी मी काय सांगतो ते समजून घ्या, मग तुम्ही ट्राय करा मग नंतर. आता अशा काही लाईन्स असतात. एक नंबर मिसिंग नंबर असतो, तोच आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. आता कालच्याच प्रमाणे हे मिसिंग नंबर फाइंड आउट करताना जी पॉसिबिलिटी आपण यूज करणार आहे तीच बाकीच्या सगळ्यांना पण फॉलो व्हायला पाहिजे आणि ती सगळ्यांना पण लागू असली पाहिजे. आता काय काय पॉसिबिलिटी यूज करायच्या आहेत हे सांगण्याच्या आधी, काल जसं आपण सर्कलचं अपोजिट रिलेशन बघितलंय है ना, सेम तसंच इथं काय बघायचं आहे, अपोजिट रिलेशन बघायचं आहे. आता अपोजिट रिलेशन काय काय असू शकतं, त्याची पहिली पॉसिबिलिटी काल सांगितल्याप्रमाणे अपोजिटचे नंबर एक दुसऱ्याचे काय असू शकतात, रिपीट करून आपण म्हणजे अजून पुन्हा ते व्यवस्थित तुमच्या लक्षात राहील. एक दुसऱ्याचे काय असू शकतात, स्क्वेअर असू शकतात, ही पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी ते एक दुसऱ्याचे क्यूब्स असू शकतात. ठीक आहे. तिसरी पॉसिबिलिटी ते एक दुसऱ्याचे स्क्वेअर, आधी समजून घे, ते एक दुसऱ्याचे स्क्वेअर इनटू, जर नाही झालं तर प्लस, नाही झालं तर तोच नंबर हा मिसिंग नंबर असू शकतो है ना. थोडक्यात काय, आपण एकाच पॉसिबिलिटी मध्ये या चारही बघून घेतल्या. प्लस नाही झालं तर मायनस करायचं, ते नाही झालं तर इंटू करायचं, ते नाही झालं तर डिवाइड करायचं, ते नाही झालं तर सबट्रॅक्शन करायचं. ठीक आहे ना. आता सेम नंबर पण नेक्स्ट पॉसिबिलिटी, अपोजिट नंबरचा क्यूब इनटू प्लस मायनस डिवाइड कोणता तरी नंबर, जे आन्सर येईल ते मिसिंग नंबर असू शकते. आता तुम्ही नीट समजून घ्या, इथे जर का मी कोणता तरी नंबर म्हणतोय तर याचा दुसरा अर्थ असा होतो की इथे सेम नंबर पण असू शकतो है ना. आता प्रत्येक वेळेस सांगण्याची गरज नसायला पाहिजे. नेक्स्ट पॉसिबिलिटी, पहिला नंबर त्याचा स्क्वेअर, नीट समजून घ्या, पहिला नंबर त्याचा स्क्वेअर, त्याला डिवाइड कोणता तरी नंबर इनटू सेम नंबर, त्याला डिवाइड कुठला तरी नंबर, त्याला होल डिवाइडेड बाय सेम नंबर डिवाइडेड बाय सेम नंबर इनटू कुठला तरी नंबर डिवाइडेड बाय कोणता तरी नंबर, जे आन्सर येईल त्याचा स्क्वेअर इनटू सेम नंबर,
डिवायडेड बाय सेम नंबरचा क्यूब, जे आन्सर येईल त्याला डिवाइड बाय कोणता तरी नंबर इंटू कोणता तरी नंबर डिवायडेड बाय कुठला तरी नंबर, जे आन्सर येईल हे मिसिंग नंबर असू शकते, हे पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला जर का वाटलं की याच्यात काहीच फॉलो होत नाही, तर मी काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला याचं अल्टरनेट पण रिलेशन बघायचं आहे. आपण काल बघितलं त्याप्रमाणे. तेही नाही फॉलो झालं तर सिरीज असू शकते, आणि काहीच फॉलो नाही झालं तर काहीतरी असू शकते. आता काय काय असू शकतं हे तर तेव्हाच कळेल जेव्हा त्या टाईपचे काय येतील, क्वेश्चन्स येतील. आलं का लक्षात तुमच्या? मग जर का आलं असेल तर एका मिनिटात पुन्हा हे काही पॉसिबिलिटी लिहायची गरज आहे असं मला यामुळे वाटत नाही, कारण हे ऑलरेडी तुम्ही काल लिहिलेले आहे. आता फक्त तुम्ही काय करा की मी हे इथे ड्रॉ केलेलं एक म्हणजे लाईन्स आहेत, त्याच्यावर काही नंबर आहेत. एक नंबर जो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, खाली ऑप्शन तुमच्या सोयीसाठी दिलेले आहेत, आहे का नाही? तर तुम्ही आता ते बघा, आणि तुम्हाला काही क्लिक झाला असेल, होत असेल, नसेल झालं हात वरती करा, होत नसेल हात वरती करू नका, पण ट्राय करा. 30 सेकंद घ्या, 30 सेकंद घ्या आणि मग सांगा. ऑप्शन 117 कोणाकोणाचं आहे? करेक्ट आहे. कसं ते पहा, अपोजिट नंबर इंटू किती आहे? 9 आहे का पहा बरं. बघा ना, या 7 च्या अपोजिट कोण आहे? इंटू 9. याच्या अपोजिट कोण आहे? इंटू 9 आहे. याच्या अपोजिट कोण आहे? इंटू 9 आहे. तर मग याला पण इंटू किती? 117. आता हे मुद्दा म्हणून मी लगेच हा टॉपिक यामुळे घेतलाय कारण काल तुम्ही ते त्याच्यावर प्रॅक्टिस तुमची ऑलरेडी झालेली आहे, फक्त सर्कल काढून टाकलाय आणि ते लाईन्स ड्रॉ केल्या. आले लक्षात? चला मग आता लगेच सेकंड कडे जाऊ. हे देऊन टाक पास, आपण लगेच इथे सॉल्व्ह करून टाकू फटाफट. हा बघा, तुमच्याकडे सेकंड पेज आहे का? बघा, पास करा ना तिकडे. हा त्याला मागे देते अभिषेक. चल आता सेकंड बघा, आन्सर सांगा. बघा बरं, सेकंड 30 सेकंड घ्या, फटाफट फटाफट सांगता आलं पाहिजे. सांगा. 64 कोणाकोणाचं आहे? करेक्ट आहे. इकडे बघा, आता इकडे बघा, हो इकडे बघा, अल्टरनेट बघू बरं. आणि हे अल्टरनेट. आता हे अल्टरनेट जे आहेत ना, हे दोन दोन्ही वाढत आहे. 2 4 6 आहे का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आणि आता राहिलेले अल्टरनेट बघू, ते स्क्वेअर दिसत आहेत मला. तर हा कितीचा आहे? 6चा. हा किती आहे? म्हणजे जे स्क्वेअर आहेत अल्टरनेट ते एक एकनी इन्क्रीज होत आहेत. 5 6 7 म्हणजे हा येणार आहे कितीचा असेल? 8 चा स्क्वेअर. किती आहे? 8 टाका. तर तिथं आन्सर कसं आलं ते लिहा बरं का. मी मुद्दामून ना थोडस तुम्हाला वेळेचं बंधन पाळा यामुळे म्हणतोय, तुम्हाला ती सवय पण लागली पाहिजे. आता फास्ट पण सॉल्व्ह झालं पाहिजे ना, नाही तर मग काय 1 तासात मग 10 झाले तर काही उपयोग नाही. जायचं पुढे? हो म्हणाले तर नाही म्हणा. 120 नक्की कोणाकोणाचं आहे? पटापट असं इकडे बघा, इकडे बघा. हा स्क्वेअर प्लस 1 आहे. बघा बरं आहे का? 5 च्या अपोजिट कोण आहे? 26 आहे ना. 5 प्लस 1 आहे. 6 च्या अपोजिट 37 आहे. 6 स्क्वेअर प्लस
1 आहे. 9 च्या अपोजिट 82 आहे. 9 स्क्वेअर प्लस 1च का घ्यायचा, कारण जे रिलेशन मागे आहे तेच कंटिन्यू व्हायला पाहिजे. थोडक्यात जो पॉसिबिलिटी एक को वही बघा बरं प्लस 1 किती येईल 122 घेऊन टाका. नेक्स्ट 853. हा ज्याचा आलं त्याने हात वरती करा. बाकीच्यांना वेळ देऊ, थोडासा 30 सेकंडचा वेळ देऊ. ज्यांचं जे झालं त्यांनी पुढे पुढे जात चला. 30 सेकंडचा वेळ देऊ आपण बाकीच्यांसाठी. हा बोलू नका बोलू नका. आले का 853 बरोबरच आहे. बघा आता ज्याचं आलं नाही त्यांनी बघा. सिरीज आहे का ही आहे ना, सिरीजच आहे. बघूया कशी सिरीज आहे. आता ही सिरीज आहे. सिरीज ही असेंडिंग ऑर्डर मध्ये असते आणि हे ऑलरेडी नंबर कसे आहेत असेंडिंग आहेत ना. असेंडिंग म्हणजे चढता क्रम आहे ना, आहेच ना. बघूयात कसं आहे बघा बरं जरा. 7 into 2 minus 1 आहे का पहा बरं. into 2 minus 1 आहे. आता एक मिनिट आधी समजून घ्या. पुन्हा into 2 plus 1. आता काय क्लिक होत आहे into 2 minus 1 into 2 म्हणजे into 2 कॉमन आहे. आधी -1 मग -1 plus 1. आता बघा बरं येते का ते into 2 minus 1 आलं. into 2 plus 1 येतं. into 2 minus 1 येतं. into 2 plus 1 येतं. आता into 2 minus 1 853 येतं का आला असं तुम्हाला सांगा. येतं ना का नाही येत. जान्हवी तुझं आलंय का. आदिती ज्याचं आलं होतं त्याचं तर आलंच होतं, पण ज्याला नव्हतं आलं त्यांनी बघा. जाऊ नेक्स्ट. मला सांगत चला तुम्ही म्हणजे मग पुढे जाय. बघा बरं नंबर 5 कोणाकोणाचं आहे. करेक्ट आहे. काय आहे ते क्यूब्स आहेत ना. अपोजिट नंबरचे काय आहे क्यूब्स आहेत. हा लिहून टाका बरं तुम्ही सगळेजण क्यूब आहेत म्हणून. बरोबर ना. क्यूब्स आहेत बघा, हे सगळे क्यूब्स आहेत. क्यूब्स म्हणजे हा पण काय येईल क्यूबच येईल. क्यूब्स आहे ना. काही वेगळं आहे नाही ना. नाही कोणाकोणाचं आहे. 5 झाले तुम्ही. काय स्क्वेअर प्लस सेम नंबर. स्क्वेअर प्लस सेम नंबर आहे ना. ज्याचा स्क्वेअर घ्यायचा तोच नंबर त्यात ऍड करायचा. 11च्या अपोजिट कोण. आता हा इझी वाला बघू आपण छोटा वाला. 8 चा स्क्वेअर प्लस 8 72. त्याच्यानंतर कोण आहे 11 चा स्क्वेअर प्लस 11 किती येतं 132. 17 चा स्क्वेअर प्लस 17 किती येतं 06 306. 8 आता कोण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 90 आलाय म्हणजे हा नंबर ना. बघूया बरं जरा. बघा बरं 9 चा स्क्वेअर प्लस 9 किती येतं म्हणून 9 बरोबर ना. बघा ती मोबाईलची शिट्टी कोणाची वाजली आता. हा सायलेंट कर सायलेंट. आतमध्ये ठेवून दे मोबाईल. ठेवून दे खिशामध्ये ठेव बॅग मध्ये ठेव. हे लिहिलंय सगळ्यांनी. नेक्स्ट
कसं काय क्यूब आहेत लिहून टाका क्यूब आहेत हे सगळे काय आहेत क्यूब्स आहेत अपोजिट नंबरचे क्यूब आहेत 1 3 3 1 याचा उपयोग तुम्हाला ते रॉंग नंबर आणि मिसिंग मध्ये होणार त्यामुळे तुम्ही थोडंसं याच्यावर चांगलं कॉन्सन्ट्रेट करा बघा बरं 162 कसं काय म्हणजे सिरीज आहे का हा सिरीज आहे बघा रे हे सगळेजण बघा ही सिरीज आहे करेक्ट आहे 14 + 37 नाहीये है हा बघा सिरीज आहे प्रत्येक मागच्या नंबर मध्ये किती ऍड करायचे 37 ऍड करायचे व्हेरी गुड इतकी स्पीड पाहिजे बघा तुमची सगळ्यांची किती आलं आन्सर 162 आहे इतकी स्पीड तर पाहिजेच ती एक्झाम मध्ये येत नाही ना सर एक्झाम आहे ना ती शेवटी बघा थँक्यू म्हणताय हे इकडे अच्छा इथेच होते ओके ओके बरं ठीक आहे हरकत नाही नंबर कोणतं आहे आपलं नाही नाही ना बोर्डवर जाऊ आलं नाही का तुमचा आन्सर नंबर 9 32 आहे कोणाकोणाचं आहे बाकीचे करा ट्राय सांग साक्षी काय करते क्वेश्चन वाचा 2 2 4 8 क्वेश्चन मार्क 5 6 क्वेश्चन मार्क आहे इकडे बर 8 1 9 2 बघा आले का 32 ऑप्शन मध्ये आहे का आहे कोणाकोणाचे 32 अदिती आलाय का नाही रिया जानवी बघा सांगू कसं आलं प्रत्येक मागच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे पुढचा नंबर आहे का पावर 1 × 2 2 2 × 2 किती 4 नाही प्रत्येक मागच्या हे आलं 4 आता 4 × 2 म्हणजे किती हे 8 × 4 म्हणजे किती हे 32 32 × 8 म्हणजे 256 आणि 256 × 32 म्हणजे आलं ना काही वेगळं आहे कोणाकडे काही लॉजिक नाही तुम्हाला सांगावं असं वाटतंय लॉजिक वेगळं आहे हिम्मत करून सांगायचंय असं काही नाही असं तर सांगा तसं काही नाही कुछ अलग है तो वो भी बोलना चाहिए नेक्स्ट बघायचं मग बर वाच रे रोहित नंबर 10 क्वेश्चन वाच 73 ड्रॉप करून असा 73 85 85 96 अरे वा 91 व्हेरी गुड 92 व्हेरी गुड 97 बर 152 अरे वा क्वेश्चन मार्क ओके हाँ डिस्कस मत कर डिस्कस ये दोगी करता वो बोल रही कि ये दोनों कर रहे मैं नहीं कर रही हाँ 140 आंसर 140 है बाकी लोगों को भी ट्राई करने देंगे 30 सेकेंड का वेळ आहे करा ना ट्राय
किती आहे? बघा, अल्टरनेट ऍडिशन करा बरं. करा, सांगा किती येते. करा अल्टरनेट ऍडिशन. 4 1 3 येते. करा सगळेजण. आता कोणाकोणाची करणार आधी? अल्टरनेट. अल्टरनेट ऍडिशन बघा सेम आहे त्यांची. सांगा मला आता कोणाची करू सांगा. 73 हा प्लस 96 हा प्लस 92 हा प्लस 152 किती येते ऍडिशन? 413 मग आता याची जर 413 नाही तर बाकीच्यांची पण किती पाहिजे? 413च पाहिजे. येते का पहा. कोणाकोणाची करायची सांग बरं. 85 प्लस 91 बर 97 हा आणि ऑप्शन मधलं किती? 140. बघा आता 140 आन्सर त्याचा येतं ना. 413 हे काय आलं? ठेवून टाक. अल्टरनेट ऍडिशन काय आहे? सेम आहे असं लिहा तिथे बरं का. शीटवर लिहिलं तरी चालेल. शीटवर आहे का तुमच्याकडे? ते स्पेस आहे का? तेवढं जागा आहे? आहे ना. असं तुम्ही फार चिकट आहे. नोटबुकवर काय लिहू नका. आता आहे जागा तर लिहायचं त्याच्यात काय. हे सगळ्यांनी लिहिलंय का? तुम्ही हो नाही काहीतरी म्हणा. चला तर नेक्स्ट नंबर किती आहे? 11 आहे. खूपच इझी आहे हे. सांग बरं आन्सर किती आहे? बरोबरच आहे. सगळ्यांचंच आहे. बर स्क्वेअर प्लस 1 आहे. बघा बरं जरा सगळेजण. नक्की ना? पुढचे जरा चांगले आहेत. जरा 20 पर्यंत 15 पासून पुढे. चला नेक्स्ट नंबर 12. 20 आहे. हो. कोणाकोणाचं आहे 20? बघा बाकीचे ट्राय करा. बघा सिरीज आहे का पहा रे मित्रांनो. बघा बरं सिरीज आहे का? नाही आलं तुम्हाला सांगा. मी इथे सॉल्व्ह करू. करायचं का इकडे? करायचं बोर्डवर. सिरीज आहे सिरीज. बघा ना 2 पासून 6 कसं आलं ते पाहायचं. प्लस 4 आहे. नंतर प्लस 6 आहे. नंतर प्लस 8. 8च का? 2 वाढत आहे. 4 6 8 10 12 आणि 14 असं आहे. असंच आहे ना? समजलं नसेल तर मला सांगा. मग इथे सांगायला. 13 नंबर 13 96 आहे. बरं तरी मी आता इथे लिहितो मी ते नंबर 13. वाचबर्ग काय दिसत नव्हती आपली मृण्मयी. नंबर किती आहे ते? 13 आहे. सांग बरं. 8 क्वेश्चन आहे का तो? बरं हा 8 9 5 19 41 46 26 क्वेश्चन. बघा बरं सिरीज आहे का? नाही आहे. अपोजिट नंबर आहे. इंटू 5 प्लस 1 आहे का? हो. इंटू 5 प्लस 1 आहे. बघा बरं आहे का अपोजिट? इंटू 5 प्लस 1 इंटू 5 प्लस 1 आहे ना. म्हणजे 19 इंटू 5 किती होतात? 95 प्लस 1 घेऊन टाका. फोर्टीन पण इझी आहे. क्यूब प्लस बघा आन्सर सांगा ना मग. लिहून टाका. करेक्ट आहे.
क्यूब प्लस 1 आहे. गुड. आता नंबर 15. 136. बरोबर आहे. सिरीज आहे. 43 ऍडिशन करा बरं. सगळ्यांनी लिहून घ्या. सगळ्यांनी लिहून घ्या. 43 ऍडिशन करा. प्रत्येक मागच्या नंबर मध्ये 43 ऍड करत चालायचं. पुढचा नंबर येतो का मला सांगा. ज्याचा आला असेल त्याने हात वरती करा. बाकीच्यांनी पण करा. आलं ना तुझं रेणुका तिकडे नक्की आलंय ना जान्हवी. बघ आपल्याला काही गडबड नाहीये. आपण टाइम फास्ट आपलं झालं पाहिजे. हे खरं जरी असलं तरी नाही समजलं नाही आलं तर सांगा बरं का. आदिती, चिन्मय, अभिजित, रोहित आलं ना तिकडे मागे तुम्ही तिघी. इकडे साक्षी, चैत्राली. चला आता नंबर 16. वाजग आपली काय तिचं नाव मिताली. 16 number. 3, हा 5, 7, 9, 11, 69, 2, 2, 3. Question. येस बरोबर. हे सगळ्यांना करू द्या. आता ट्राय करू द्या. आता इथून पुढचे जे 5 आहे ना त्याला थोडा वेळ पण लागेल तुम्हाला. ट्राय करा. आता लागू द्या. थोडा वेळ लागला तर चालेल. आता सगळ्यांनी रफ वर्क करा. अल्टरनेट तर काही होत नाहीये. अपोजिटच होईल काहीतरी. आता अपोजिट होताना पण जरा गडबडच व्हायला लागली आहे. पण पहा आता करा ट्राय करा. रफ करा. काय 3 स्क्वेअर प्लस 1 प्लस 2 केले तर 11 येतं. पण बाकी पुढे येत ती पण गडबड आहे. तुमचं नाही आलं तर मला सांगा. मी सांगतो. सांगू का मी आता. सांगू का. यस नो काहीतरी मला ना. बघा आता इकडे बघा. इकडे बघा. कोणीही लिहू नका. आधी समजून घ्या. बघूया. 3च्या बघा सिरीज तर काय होताना दिसतच नाहीये. कारण डिफरन्स खूप जास्त आहे. अल्टरनेट पण काही होताना दिसत नाहीये. मग आता फक्त अपोजिटच बघावं लागेल. आता आपण शक्यतो आपण काय करू. 3 च्या अपोजिट 11 आहे तर 3 चा स्क्वेअर घेऊन त्यात 2 ऍड करू तर 11 येतं. पण 9, 7 असं काही होत नाही. मग आणायचं तर 11 आहे. मग काहीतरी करावं लागेल. मग आता 3 मध्ये मी असं म्हणू का 8 ऍड करतो तर 11 येतं. हो म्हणाले तर नाही. आता नुसतं 8 म्हणलं तर पुढे किती ऍड करू हा प्रश्न पडतो. मग मी 8 न म्हणता मी असं म्हणतो की या 3 मध्ये मी 2 चा क्यूब ऍड केला. म्हणू का. किती येतं 11. थांबा आता आधी समजून घ्या. आता या 5 च्या अपोजिट कोण आहे. 69. मग आता 69 आहे. 69 म्हणजे 5 मध्ये कितीचा क्यूब ऍड करू म्हणजे 69 येईल. 4 चा क्यूब ऍड करतो. आलं का 69. आलं का. 4 चा क्यूब किती आहे 64. बरोबर आहे. मग आता क्लिक काय व्हायला पाहिजे. हा जो क्यूब आपण ऍड करतोय ना हा 2 नी वाढतोय का. बघू ना आपण वाढतोय का. ट्राय करू. इकडे बघा तुम्ही. आता 7 चे अपोजिट कोण आहे 2, 2, 3 आहे. बरोबर ना. बघूया प्लस
6 चा क्यूब किती आहे सांगा बरं? 216 आहे ना, 216 आहे. 216 आणि 7 किती होतात? आलं का? मग आता हा 9 प्लस कितीचा क्यूब येईल? बघा बरं 8 चा क्यूब किती आहे? 512 प्लस 9 म्हणजे किती? 20 लिहून द्या. त्याच्यामुळे स्क्वेअर क्यूब आणि टेबल काय पाहिजे? आज का दिन जाने दो. अभी आज की एसबीआई की एग्जाम हो गई, लगेच उद्यापासून सुरू. उद्यापासून म्हणजे आजच सांगून टाकतो तुम्हाला. आता उद्या काय लर्न करायचं आहे स्क्वेअर क्यूब टेबल. आता मात्र आपलं कंपल्सरी. हे झालं असेल तुमचं लिहून तर मला सांगा. सांगतच नाही तुम्ही काही. झालंय का नक्की? बर, नंबर किती आता? 17 आहे. लिहूनच टाक. फर्स्ट चैत्राली 12 आहे का? बर, हा. 24, 36, 48, परत 48, 72, question mark, 120. करेक्ट आहे. फोर्टी 48 पर्यंत ठीक होतं, त्याच्या पुढे गडबड झाली है ना. तुम्हाला त्याचं ऑपोजिटच रिलेशन बघावं लागेल. होतं अल्टरनेट? बघू द्या अल्टरनेट आला असेल तर काय प्रॉब्लेम. येऊ पण शकतं. करून बघा नाही का नाही. चला बघा आता बघूया अल्टरनेट येतंय का? येतंय बघा. अभिजितचं म्हणणं आहे अल्टरनेट. काय करू सांग? हो बर, एकच मिनिट आता ते तो जो म्हणतो तसं बघूया आपण. आता आधी आपण हे बघू त्याच्या म्हणण्यानुसार. असंच ना? बर, इंटू 2 येतं का 3 येतं? बर, इंटू 3 केलं तर हे अल्टरनेट 36. तुम्ही इकडे बघा. इंटू किती रे बाबा? 4 का? बर, 12 इंटू 4च ना. तर हे अल्टरनेट आलं. आणि त्याचं म्हणणं आहे इंटू 5 करा सर
ऑप्शन मध्ये 60 आहे असंच ना. बर आता राहिलेले अल्टरनेटचं 24. बर 24 इंटू नाही येत ना. 24 इंटू 48 येतं 2. पण मग आता 24 इंटू 3 करावं लागेल ना. येते का ते? येतं का? येतं ना. 24 इंटू 3 72 येतं. बर आता 24 इंटू 5 यायला पाहिजे ना. पण आता इथे फरक दिसतोय का तुम्हाला काही? इथे इंटू 3 इंटू 4 इंटू 5 आहे. इथे गडबड व्हायला लागली. म्हणजे सेम आहे का? म्हणजे हे येईल का कार्यक्रम? आलं लक्षात तुमच्या? थांबा तुम्ही आता येणार ना. बऱ्याच याने हे आन्सर येणार आहे. तुम्ही फक्त थोडं वेळ द्या त्याला आणि लॉजिक बघा तुमचं होतंय का परफेक्ट. येऊन जाईल तुम्हाला, फार अवघड नाही येईल. या नाही आपल्याकडे वेळ आहे ना. नाही अजून करू दे ना सगळ्यांना. नाही सांगू नका. ज्याचा आलं त्याने सांगू नका. त्याला करू द्या. काही करून आन्सर आणायचं आहे. आता 60 आन्सर नाही येत आता कन्फर्म झाला. आता अभिजितने सांगितल्याप्रमाणे नाही का नाही. तर मग आता तुमच्याकडे 3च ऑप्शन आहे. 3 पैकी बघा काय होतंय काय नाही. आपल्याकडे वेळ आहे भरपूर. करून बघा काय होतंय का. अपोजिट नंबर इंटू कोई तो नंबर डिवाइड कोई तो नंबर असं काही होतं का पहा. आता मी तुम्हाला हिंट दिली आहे. आता पहा तुम्ही काही करून इंटू पिंटू पिंटू पिंटी काय असेल ते बघा. हे बघा इकडे बघा. तुम्ही सांग इकडे बघा. तुमच्या डोक्यात काय यायला पाहिजे ते सांगतो मी आता. 12 च्या अपोजिट कोण आहे? 48. इथं क्लिअर. आता 12 च्या अपोजिट 48 आहे. तर याला काय करू की 48 येईल? तुमच्याकडे ऑप्शन मला नाही वाटत याच्या व्यतिरिक्त काही आहे का? नाहीच आहे. करूनच टाकतो 48. आता नुसतं असं केलं तर पुढे जमतंय का? आता कार्यक्रम जमत नाही. मग आता काय करायचं? तर 12 इंटू 4 48 येतं. पण 12 इंटू 4 डिवायडेड बाय कोई तो नंबर म्हणजे 1 लिहितो तरी 48 येतं का नाही येत? येतं ना. इकडे बघा तुम्ही लिहू नका. काय पॉसिबिलिटी आपण यूज करण्याचा प्रयत्न करतो. येईल नाही येईल आता पुढे आहे माहित नाही. काय आहे? अपोजिट नंबर इंटू कोई तो नंबर दॅट इज 4 डिवायडेड बाय कोई तो नंबर दॅट इज 1. जे आन्सर येईल तो अपोजिट नंबर आहे. आता इकडे पाहू. हे झालं फर्स्ट. आता 24 आहे ना. बघूया बरं काही होतंय का. तर हे अपोजिट नंबर जो आहे तो घ्यावा लागेल कारण आधी 12 घेतला होता. इंटू कोई तो नंबर 4 घेऊन बघू. डिवाइड बाय 1 करू. येत नाही. 72 येत नाही है ना. पण आणायचं 72 आहे. मग आता मी काय करतो इंटू 3 करून बघतो तरी जमत नाही कारण ते होणारच नाही. बरं इंटू 6 करू का? पहा बरं जरा किती येतो मला सांगा. 24 6 जर टेबल ला असेल तर हा ना कॅल्क्युलेशन. टेबल ला नाहीये तुम्हाला करा. किती 144 येतं. आपल्याला आणायचं किती आहे? म्हणजे काय? अर्धे आहेत ना. अर्धे आहेत याचा अर्थ डिवायडेड बाय 2 आलं का?
कसं ते पहा. आता याला याला डायरेक्ट तुम्ही काय करा, हे 12 डिवाइड बाय 12 6 जा. आता एक मिनिट थांबा, इकडे बघा काय तुम्हाला क्लिक होतंय याच्यातनं, की ही अपोजिट नंबर इनटू कोई तो नंबर, इथे 4 आहे, इथं 6 डिवायडेड बाय 1, इथे म्हणजे इनटूचा नंबर 2 2 नी आणि डिवाइडचा नंबर 1 1 नी. आता बघूया आपण. आता एक मिनिट थांबा, जानवी तू सांग आता काय करू मी. हे 36 आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. हा 36 इनटू किती करू, हा 8च का लिहायचं, हा मल्टिप्लिकेशन वाला. हा आता डिवाइड, हा 3 का करायचं, बर कोणता नंबर, डिव्हिजन वाला सांगावं लागेल असं. हा मग आता बघा बरं जरा याला आपण, हे 12 आहे का, डिवाइड केलं तर 12 येतं ना. 12 8 चा किती, ऑप्शन मध्ये आहे का, लिहून टाका. पण आता आपला आन्सर करेक्ट आहे हे जर का आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल. या 48 इंटू 10 डिवायडेड बाय 4 करावं लागेल. तर हे किती येतात, 12 ना, हे 12 येतात. 12 इंटू 10 म्हणजे आलं बघा, आलं का, झालं क्रॉस व्हेरीफाय झालं. लिहून टाका. अच्छा है, अच्छा है एग्जाम. झालंय, लिहून घ्या, लिहून घ्या. झालं की सांगा फक्त. येऊन झाले का, नंबर नेक्स्ट, नंबर नेक्स्ट, नंबर नेक्स्ट वाच बरं रे. आपलं काय त्याचं नाव, हे आपलं चिन्मय वाच. नंबर नेक्स्ट, नंबर किती आहे, वाच रे बाबा. 11 हा 7 हा 21 9 क्वेश्चन मार्क 13 44 57. ऑप्शन तुमच्याकडे आहे, बघा काय होतंय का. 19 तुम्ही वेळ दिलाय मी, आता तुम्ही काही सांगू शकता मला. मी तुम्हाला वेळ दिलेला आहे. अल्टरनेट काही होते का पहा. सिरीज होताना तर काही दिसत नाहीये का, होते, नाही होते. मग आता अपोजिटच बघावं लागेल. बघा अपोजिट बघताना तुम्ही आधी 7 चेक करा म्हणजे येईल ते. सांगू
सांगायचं का? हो म्हणा, नाही म्हणा, सांगू का? चला बघा, इकडे बघा, इकडे बघा, सगळे अपोजिटच रिलेशन आहे त्याचं. चेक करू आपण कसं आहे. 11 म्हणजे ऑप्शन कोणतं, आपलं पॉसिबिलिटी कोणती आहे ते नीट समजून घ्या. अपोजिट वाला नंबर, बरोबर है, प्लस कोई तो नंबर का स्क्वायर, 1 का स्क्वायर, किती झालं? 12 झालं. माइनस कोई तो नंबर दॅट इज 4. ऑप्शन मध्ये 8 आहे का पहा. थांबा पण आता अजून क्रॉस चेक करू. थांबा. हो, इकडे बघा. आता अपोजिट वाला नंबर कोण आहे? 7 प्लस 7 चे अपोजिट 13 आहे. आता प्लसच करावं लागेल आणि मायनसच करावं लागेल, हे फिक्स आहे. मग आता 7 प्लस कितीचा स्क्वेअर मायनस किती करू म्हणजे 13. आता तुम्ही बघा, करा. आता लावा ना थोडस जरा दिमाग लगावा अभी. बघा बरं जरा. हा, 2 चा स्क्वेअर केला तर किती येतात? 4 येतात. 7 प्लस 4 किती येतात? 11 येतात. पण इथे प्लस करावं लागेल तर 13 येईल. पण आपल्याला प्लस करता येणार नाही. येऊही शकतो पण पुढे होताना दिसत नाही तसं. आता 3 चा स्क्वेअर करा, किती येतं? 9. 9 प्लस 7 16. आपल्याला आणायची किती आहे? -3. इकडे बघा, आता इकडे बघा काय क्लिक होतं ते पहा. प्लस जो नंबर आहे ना तो 2 इन्क्रीज होतोय स्क्वेअर, आणि हा सबट्रॅक्शन वाला नंबर 1 नी डिक्रीज होतोय, कमी होतोय. आता सगळे मिळून मला सांगा. हा, 21 प्लस 5 स्क्वेअर मायनस किती? 2 का 4? 2 का 1 नी काय होतोय? कमी होतोय ना. 4 3 2. आता 25 आणि 21 किती होतात? 46. 46 मायनस 2 किती आलं बघा, बरोबर आहे. आता हा सांगा, 9 प्लस नक्की ना. 7 चा स्क्वेअर किती? 49 प्लस 9 किती? 58 मायनस किती आलं? लिहून टाका बरं मग. गुड. आपल्याला कालचे डाऊट पण बघावं लागते ना. असेल तर आहेत का डाऊट काही? ज्याला असेल हा बरं. एक क्वेश्चन काय झालं? बरं, झालं असेल तर हे सांगा मला. लिहून घ्या. आदिती लिहून घे, जान्हवी, रिया, त्याच्यानंतर आपले काय त्याचं नाव ती रेणुका, दुर्ग, रसिका. वॉइस लिहिलं का? चला जायचं पुढे. जाऊ पुढे. नेक्स्ट नंबर वाज ग. काय तिचं नाव? आपली किया, आपली सॉरी रिया आहे का? नाही रिया. हा वाज. हा 90. थांब एक मिनिट. हा 90. बर. 23. 27. हा 31. 41.9. पॉइंट आहे का? हो. नसेल ग? आहे नक्की? माझ्याकडे पण आहे. क्वेश्चन आहे माझ्याकडे. हा क्वेश्चन मार्क. हो 66.1. बर. 79.4. पॉइंट आहे का? हो. ऑप्शन तुमच्याकडे आहे. करेक्ट आहे. हे पण तुम्हाला अपोजिटच बघावं लागणार आहे. आता 19 च्या अपोजिट 41 आहे. आता थोडं डोकं लावा तुम्ही. असं ते पहिल्यापासूनच लावतो ना. 19 2 जा 38 होतं, ते 41 आहे.
दे दिया मैंने आपको एक। अपोजिट वाला नंबर इंटू 2 करो तो 38 आएगा, हमको लाना। तो 41.9 है, 31 मतलब कितने है, 38, 39, 40, 43 है ना, 3.9। मग आता कसं काय करा, ते पाहा तुम्ही आता काय करायचं ते। हाँ देखो वाला, ये देखो 2.1 करो, करो 19 इंटू 2.1 करो, मुझे बोलो कितना हो गया। हम्म 39 नक्की ना, मी इथे लिहितो 39.9 ना, ओके। पण आणायचे किती आहेत, +2 करा बरं, येतं का पहा, आलं बघा। आता पुढे जायला लागेल ना, पण 23 इंटू सांगा 2.2 किती येतं, ते करावं लागेल ना, मग त्याच्याशिवाय नाही, मल्टिप्लिकेशन करा तुम्ही। आलं ना आंसर, 50.6 येत आहे। यस, उसमें 3 ऐड करो। हो 53.6। इकडे बघा, इकडे बघा, तिकडे बघा तुम्ही सगळे। इथे जे आहे ना, अपोजिट नंबरला इंटू 2.1 केलं, नंतर 2.2 केलं, म्हणजे काय की इंटू हे साइन कॉमन आहे, इंटूच्या नंतरचा जो नंबर आहे तो पॉइंट 1 ने वाढतोय, 2.1 2.2, आणि ऍड होणारा नंबर कितीने वाढतोय, 1 1 ने, आधी +2 मग +3, आलं का पहा बरं, 53.6 आलं ना, ऑप्शन मध्ये आहे का। आता 27 इंटू 2 किती करावं लागेल, 3 +4 केलं तर किती येईल, 66.1 येईल। असं पुढे करत चला, घेऊन टाका, असंच आहे ना, कळालं सगळ्यांना, नक्की हो म्हणाले तर नाही म्हणाला, झालं। लिहून घ्या, पुढे जाऊया, जायचं नेक्स्ट, नंबर लास्ट 20, वाच अभिजित, वाच 10, 15, 20, 25, 2, question mark, 8, 12.5. करा, ट्राय करा, 4.5 4.5। सांग कसं आलं, सर, इंटू केलं 5 सांग ना, आणि 0.8, काय करते सांग ना, इथं काय लिहिते सांग, 15 इंटू 5 हं? 0.8, हे बघ, आहे का, मी इथं काय लिहिते सांग आता, काय लिहिते सांग ना, मी काय लिहिते सांग ना, मग तू आन्सर आणलाय ना, तू कसा आणलाय ते सांग, इथे लिहितो, 15 इंटू 5 हे 15 का, हो, बर इंटू 5
किती येतं ते? 45. नाही असं काय होत नसते. करू द्या, सगळ्यांना ट्राय करू द्या. 10 सेकंडचा वेळ देऊ. सबको टाइम देईल दोन्ही. अच्छा है, क्वेश्चन अच्छा है ये. 20, 15. अच्छा, पॉइंट की वजह से गड़बड़ हो गया अभी यहाँ. मैंने अच्छा अपोजिट 2 है बाबा. 20 25 जा 5 2 जा 10. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. हे बघा इकडे, इकडे बघा. माहित नाही हा. 20% ऑफ 10. देखो बोला 2 आता क्या ऐका ना. 20% म्हणजे काय? 20/100 इंटू 10. 25 जा 5 आ गया. एक मिनिट रुको अभी. 20% ऑफ 10 म्हणजे आता हे असंच घ्यावं लागणार आहे. बर 30% ऑफ 15. देखो कितना आता नाही आहे ना. बघा येतं का? येतं ना. 30 म्हणजे ते हे बघा 30/100 इंटू 15 है ना. 0 गेट कॅन्सल. 5 3 जा 5 2 जा म्हणजे 3 3 जा 9. 9 डिवायडेड बाय 2 येतं. 4 पॉइंट काय येतं पहा ऑप्शन मध्ये पहा. आला आन्सर. मग तुम्ही आता क्रॉस तुम्हाला टॅली करावं लागेल पुढे. इकडे बघा कसं करणार. 20% ऑफ 10 30% ऑफ 10 म्हणजे हे जे पर्सेंट वाला नंबर आहे तो काय होतोय? इन्क्रीज होतोय. कितीनी? 10. आता काय बघणार तुम्ही? 40% ऑफ 20. 40% ऑफ 20 बघा बरं. इथं नक्की खरंच आलं बघा. 8 आलं. नंतर 50% ऑफ 25 इथं का पहा. इथं लिहून टाका. आपला आन्सर आलाय. इसको ऐसे भी कर सकते हैं 10 into 0.2 फिर 15 into 0.3. ओके ओके ऐसा भी आएगा. आएगा आएगा. झालं असेल तर सांगा. झालं सगळ्यांचं? येऊन झालं का? ठीक. कालच्या याच्यामध्ये काही डाऊट असेल तर लगेच विचारून घ्या. अरे पिंटू अरे लिहून घे व्यवस्थित. हा आजची डेट टाक त्याच्यावर. तू डेट टाकत नाही. काय डेट आज? 25. हा 12 आहे का? नक्की तुला माहिती होतं का? तर पाहिजे तू म्हणजे कसं काय माहित होतं असं? कालची डेट तर वेगळी होती ना मग. हा अशा हा चला बघा ना. कालचं बघा काही असेल तुमचं राहिलेलं सांगा. कुठलं कोणाचं वाक्य आहे काय? हा 90% मध्ये ते प्रिंटिंग मिस्टेक काय ते 199 येते 142 येते. कोणता क्वेश्चन म्हणजे? 90. बरं एक मिनिट थांबा. मला तू क्वेश्चन सांग. काय सर्कल आहे का?
बर हा सांग बरं. 27. अच्छा असा सर्कल आहे का? बरं थांब. एवढंच आहे नाही. हो. बर सांग. 27, 34, 47, 68, क्वेश्चन मार्क हा आणि 199. बर याचा आन्सर आलाय का? हो. 99 येते. 99 येत आहे. हो. कोणाकोणाचं आलंय? हा सर त्याच्या समोर नंबर 142 येते. कशा समोरचं? 199 येते, 142 येते. नाही कोणी कोणी केलं ते हातवरती करा फक्त तुम्ही. मग ते यांनी ते केलंच नाही, तुम्ही कशामुळे नाही विचारत मग की आले नाही तर? आपली युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे का? 10 दिवस अभ्यास केला, डिग्री मिळाली है ना, विचारायला पाहिजे ना की जे आलं नाही ते मिसप्रिंट आहे ती 199 च्या ऐवजी 142 आहे. आता करा बाकीचे सगळे जण सॉल्व. करा आता ट्राय करा. सिरीज आहे का पहा बरं. कोणाचं आलं होतं 199? आता आपलं 99 सांग कशाला सांग रोहित. मग तू लिहून घेत नाही का तसं? काय काय लिहायला पाहिजे होतं ना. आता विचारल्यावर सांगता येत नसेल तर मग कसं काय? तू केलं होतं पण सॉल्व मग कसं असं? नाही येऊन उपयोग नाही, सांगता येत नाही म्हणल्यावर ते आला असं कसं काय म्हणताय? मला इतके पर्सेंट आहे गोवा मग लोक काय म्हणतील दाखव. दाखवलं ना, त्याच्यावर जर नसतील तर ते काय म्हणतील नाही नाही काय करत नाही. सांगा कोण सांगताय? सांगा तिघी सांगा मिळून तुम्ही सांगा. 27 प्लस 3 स्क्वायर -2 कितना आ गया? 34. सीरीज आहे थोडक्यात. बर आता इकडे बघा 27 प्लस 3 चा स्क्वेअर मायनस 2 34 येते. बरं आता 34 plus 4 square -3. 47 काय क्लिक होत आहे? जो ऍड होणारा नंबर आहे तो एक एकनी इन्क्रीज होतोय आणि सबट्रॅक्शन होणारा नंबर एक एकनी कमी नाही, तो पण इन्क्रीज होतोय. है का? तो पण काय होतोय? इन्क्रीज होतोय. सांगा बरं मग आता 47 प्लस -4 किती येतं? 68 प्लस 6 स्क्वेअर मायनस 5 किती येतं? 99. लिहून टाका. करेक्ट आहे. लिहून टाका सगळ्यांनी लिहा. अजून आहे का? बाकीचे केले का? आणि मग कशाला विचारते 15 उगाच? सगळे केले असेल तर सांग. उगाच काही केले नाही आणि एखादं सांग विचारते. घरी काय करत नाही तो. हा सगळे केलेत का? असे एक ज्यांनी ट्राय केलेत होतेच किती ते राहिले 10 फक्त. त्याच्यात मला 3 जमले फक्त आणि
15 नंबरचं नाही आलं. कोणतं आलं तुला? 21. थांबा आता 1 मिनिट थांबा. कोणतं आलं सांग. 21 आणि 14. आलं. हा. सांग 21 चा आन्सर. 112. 112. कोणाकोणाचं आहे? कोणाच नाही आहे. अजून कोणतं आलं तुझं? 14 नंबरचं. आन्सर सांग. 121. 121. कोणाकोणाचं आहे हो? 121 कोणाकोणाचं आहे? करेक्ट आहे. हे तर काय आहे? स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे. चल तू वाच रे चिन्मय आन्सर सगळे 11 पासून वाच आन्सर. आलेत का तुझे? केले नाही सर. हा मग करतो काय तू घरी दिवसभर? नुसते टेबल आणि काम तर त्याला न्यूज लिहायला काय असेल 24 तास लागतात का? आणि स्कोर पुस्टर मधले 3-4 क्वेश्चन करायला करतो काय घरी? तर मंडे पासून इथेच बसून घेईल. तू आज 11 पासून वाच सगळे आन्सर. 11चं ऑप्शन सेकंड. 5 आन्सर कोणाकोणाचं आहे? 11चं करेक्ट आहे. हा 12चं 148. नाही 138 आहे. सिरीज आहे ही. बघा बरं इंटू 2 + 1 आहे का? इंटू 2 + 2 आहे का? इंटू 2 कॉमन आहे आणि ऍड होणारा नंबर एक एकनी वाढतोय. पुढचं सांग. 13चं 95. 13चं 95 कोणाकोणाचं आहे? करेक्ट आहे. कसं आलं ते? एक मिनिट. हा ऍड केलं direct. डायरेक्ट ऍड केलं. कसं केलं? डायरेक्ट 2 + 3 5. 5 + 6 11. 11 + 19 केलं direct. हो काय सांग केलं ते तर सांग ना. हे सांगतोय तसं येईल का आन्सर? ते येतच नाही तसं. आणि तुला काय तू जॉब करते कुठं? लिहित नाही त्याच्यावर तर लिहायला पाहिजे ना का? लिहायला पाहिजे का नाही? आपण आन्सर कसं आलं ते लिहायला पाहिजे ना. उगाच काही पण करते आणि सांगते. हा तू सांग आधी ते कसं आलंय. तू केलंय का? कोणतं केलं मग तू? 11 नंबरचं. ते झालं आता. नेक्स्ट 14. 14 केलंय का? ते पण झालं. अजून 16. किती आन्सर सांग 16चं? 39. 39 16 कोणाकोणाचं आहे? किती एरिया आहे तुझं? 26 रॉंग आहे. आलं पण तुझं 26 तिथं कसं आलं सांग बरं. मी त्याचा डिफरन्स घेतला होता. कशाच डिफरन्स? म्हणजे 3 आणि 5 चा डिफरन्स 2, 8 आणि 5 चा 3 आणि इकडे 4 येत होता. म्हणजे ते डिफरन्स 4 कसं येईल इकडे? तर इकडं जास्त येतोय ना. 5 येतोय इकडे. 4 कसं येईल? उद्यापासून जे आहे ना शीट याची सॉल्व नसेल त्याला मी क्लासमध्येच बसू देणार नाहीये. तिथं पायऱ्यांवर बसायचं, आधी सॉल्व करायचं, मग आतमध्ये यायचं. उद्यापासून शीट कंप्लीट असेल तरच एंट्री आहे. अदरवाईज नाहीच आहे उद्यापासून. चला मी आता सगळे आन्सर सांगतोय. उद्यापासून मात्र शीट जर असेल तरच आतमध्ये एंट्री देणार मी. कंप्लीट पेपर आणि लिहिलेली पाहिजे. अशा अंदाजे टिक मार्क करून नाही आणायची. तुमचं रॉंग जरी आन्सर आलं तरी रॉंग तुम्ही लिहिलेलं असलं पाहिजे. काय आहे ते? चला बघा 10 पर्यंत आन्सर झाले होते काल है ना. 11 चा आन्सर आहे 5. 12 चा आन्सर आहे 138. 13 चा आन्सर आहे 95. 14 चा आन्सर आहे 121. 15 चा आन्सर आहे 97. 16 चा आन्सर आहे 39. 17 चा आन्सर आहे 19. 18 चा आन्सर आहे 185. 19 चा आन्सर आहे किती? 28. तुमच्याकडचं वेगळं आहे का? वाचा ना काय आहे. जो 19 सांगितलं ना. हा सांग वाच ना मग. 16, 18, 20. हा तर ती सिरीज आहे.
+2 होत आहे, त्याचा आन्सर किती आहे 28. बर आता 19 वाचा. 27 हा, त्याचा आन्सर 99 आहे आता सांगितलं. हा नंतर 4 12 28 52 4 12 28 सांगा आन्सर. 124 124 करेक्ट आहे. कसं आलं हे? 4 plus 9 minus 9 minus 1 हा 9 चे टेबल ऍड करायचं आहे आणि मायनस 8 ग्रीन करायचं. बरोबर आहे, करेक्ट आहे. 9चं टेबल ऍड करा आणि सबट्रॅक्शन होणारा नंबर एक एकनी इन्क्रीज करा. आधी 1 मग -2 मग -3 मग 4. आता अजून कोण आहे ज्याला आता हे जे सांगितलं 20 झाले ना सगळे? यातलं जे आलं नसेल पटकन विचारा. उद्यापासून मात्र शीट कंप्लीट जर का नसेल तर मी आतमध्येच एंट्री देणार नाहीये. बसताच येणार नाही उद्यापासून. शीट कंप्लीट पाहिजे. रॉंग जरी असलं तरी आन्सर आलं पाहिजे. आहे कोणाला डाऊट होता याच्यात? नक्की. ओके आता लिहा टेबल. उद्या लर्न करून यायचे टेबल. आता समजलंय? ओके लिहा टेबल नंबर 11 टू 11 ते 20 20 स्क्वेअर फर्स्ट 20 पहिले 20 क्यूब पहिले 20. आता तुम्ही आधी केलेले आहेत ना म्हणून मग हे थोडे एक्स्ट्रा दिले. 20 होतील ना? होतील ना, आता काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बाकी होमवर्क जो असेल तो बघून घ्या आणि उद्यापासनं जी काही शीट असेल